स्वागत आहे आपलं दीपास ब्लॉगमध्ये. तर तुम्ही रेसिपीचं साहित्य बघितलेच असेल, समजत असेल काय बनवणार आहे मी. तर इथे मी बनवणार आहे पाणीपुरी. त्यासाठी लागणारं साहित्य तर बघा, घरगुती पद्धतीने अशी पाणीपुरी बनवणार आहे. तर सुरुवातीला मी वाटाणे आणि बटाटा शिजवून घेत आहे. तर शिजवताना त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला. तर आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. तर मी पूर्ण असं मॅश करून घेते. तर बघा, असं छान शिजलेलं आहे. पूर्ण मॅश करून घेते मी. खूप छान लागते घरच्या घरी बनवलेली पाणीपुरी. मी शक्यतो तर घरीच बनवते, बाहेरची आणतच नाही कधी खावीशी वाटली तरी. तर बघा, माझं मॅश करून झालेलं आहे. ते बाजूला ठेवते मी आणि आता पाणी बनवायला घेते, पाणीपुरीचं तिखट पाणी. तर त्यासाठी मी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, तीन ते 4 हिरवी मिरची, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. तर त्याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा लिंबू आणि थोडंसं पाणी टाकणार आहे. नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून फिरवून घेते. तर बघा, माझं मिक्सरवरती काढून झालेलं आहे. तर त्यात मी अजून पाणी टाकते. आपल्याला पाहिजे तेवढं आपण त्यात पाणी मिक्स करून घेऊ शकतात. तर त्याच्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर त्याच्यात 2 लिंबाच्या फोडी आणि चाट मसाला 1 चमचा आणि मीठ, दोन्ही मिक्स करून घेते. तर आता गोड पाणी तयार करायला घेते. आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे. पुदिन्याचा इतका छान वास येतो ना. तर बघा, आता गोड पाणीसाठी मी 1 वाटी चिंच घेतलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी. त्यात पाणी आपण 1 ग्लास टाकणार आहात आणि आपल्याला गॅसवर 4 ते 5 मिनिटासाठी पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर बघा, माझं पाणी तयार झालेलं आहे, पाणीपुरीचं गोड पाणी. तर आता पाणी मी गाळून घेते. तर इथं पाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये मी अजून 1 ग्लास पाणी टाकणार आहे. आपल्याला पाहिजे तेवढं आपण गोड पाणी तयार करू शकतात. तर ही स्टेप आपल्याला 3 ते 4 वेळेस करायची आहे. अर्धा ग्लास पाणी टाकत प्रत्येक वेळेस आपल्याला ही असं पूर्ण बल्ब काढून घ्यायचा आहे चिंचामधला आणि गूळ. तर बघा, इथं माझी पूर्ण तयारी झालेली आहे. तर रगडा तयार झालेला आहे. ते 1 लहान कांदा चिरून टाकलेला आहे. गोड पाणी, तिखट पाणी. आता पुऱ्या तळून घेते मी. तेल कढईमध्ये तापाय ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. तर पुऱ्या तळून घेते. बघा, अशा पद्धतीने पुऱ्या तळत आहेत. तर माझ्या पूर्ण पुऱ्या तळून झालेल्या आहेत. बघा, किती छान दिसत आहे. बघता क्षणी खावीशी वाटत आहे. तर चला, तर मी ट्राय करायला घेते.
मी टेस्ट करून बघते कशी झालेली आहे. तर पाणीपुरी तयार करायला घेते. सुरुवातीला रगडा घातलेला आहे पाणीपुरीमध्ये, नंतर गोड पाणी, मी तर टेस्ट केलेली होती, पण आता ही जी आहे टेस्ट श्लोकला मी टेस्ट करायला देते. आता बघू श्लोक सांगते त्याला कशी झाली ते. मला तर खूप आवडली. खूप छान अशी पाणीपुरी झालेली आहे. नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा तुम्ही. घरच्या घरी रेसिपी ट्राय करा.